नमस्कार मंडळी. घरात कारण नसताना तणाव वाढतोय का? पैसे येतात पण टिकत नाहीत का? मुलं अभ्यासात लक्ष देत नाहीत, नोकरी व्यवसायात अडथळे येतात. लक्षात ठेवा, हे सगळं नेहमी ग्रहदोष नसतो. अनेक वेळा कारण असतं घरातील नकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष. आज मी तुम्हाला सांगणार आहे असे 40 सोपे पण प्रभावी वास्तू उपाय, जे नाही केले तर नुकसान काय होते आणि केले तर कसे फायदे होतात, हेही सविस्तर सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे 5 दिवसांचा शक्तिशाली ऊर्जा शुद्धीकरण प्रयोग. घरातील मूलभूत वास्तू नियम. पहिला मुद्दा म्हणजे झाडू उघड्यावर ठेवू नका. नुकसान काय होतं? धनहानी होते, खर्च वाढतो. फायदा काय होतो? झाडू लपवून ठेवल्यास आर्थिक स्थैर्य लाभतं. झाडू स्वयंपाकघरात ठेवू नका. अन्नाशी निगेटिव्ह ऊर्जा मिसळते. स्वयंपाकघर पवित्र राहते केलं तर. तुटलेला आरसा घरात ठेवू नका, त्यामुळे मानसिक तणाव वाढतात, मतभेद वाढतात. अखंड आरसा सकारात्मक कंपन वाढवतो. शौचालयाचे दार नेहमी बंद ठेवा. ऊर्जा खाली जाते उघडे ठेवले तर, आणि बंद ठेवले तर घरात स्थिरता येते. मुख्य दरवाजासमोर कचरा ठेवू नका, कारण लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही. दार स्वच्छ ठेवल्यानंतर तुमच्या प्रगतीच्या संधी वाढतात. दक्षिण दिशेला किंवा दरवाजावर घड्याळ नको. कामात विलंब होतो तसे केलं तर. आणि योग्य दिशेला घड्याळ ठेवले तर वेळेचं संतुलन वाढतं. घड्याळाची वेळ मागे पुढे ठेवू नका, कारण तसे केले तर निर्णय चुकतात. आणि योग्य वेळ ठेवली तर योग्य परिणाम तुम्हाला मिळतात. हिरवे, लाल, नारंगी घड्याळ टाळा. दुकानात निळे काळे घड्याळ टाळा, त्याचा ऊर्जेवर परिणाम होतो. घड्याळ गोल किंवा चौकोनीच असावे, त्यामुळे ऊर्जा संतुलित राहते. नकारात्मक ऊर्जा कशी साचते तर सतत भांडणे, अंधार, अस्ताव्यस्त घर, तुटलेल्या वस्तू, देवघरात अस्वच्छता, न धुतलेली भांडी, कोरडी फुले म्हणजे निर्माल्य. ही ऊर्जा साचली तर घरात जडपणा, उदासीनता आणि अडथळे वाढतात. कापूर आणि ऊर्जा शुद्धीकरण. सकाळ संध्याकाळ कापूर जळा, नुकसान टळते, वातावरण शुद्ध होते. हनुमान चालिसानंतर कापूर जाळा, अपघात भीती कमी होते. रोज संध्याकाळी हनुमान चालिसा म्हणा. वास्तुदोष असलेल्या ठिकाणी 2 कापूर वड्या जाळा, त्यामुळे नकारात्मक स्पंदने शोषली जातात. शुद्ध कापूर 24 तासात उडतो, त्यामुळे तो शुद्ध आहे का नाही ते ओळखता येते. आंघोळीच्या पाण्यात कापूर तेल टाका, त्यामुळे तुमचे भाग्य सक्रिय होईल. चांदीच्या वाटीत लवंग जाळल्यानंतर लक्ष्मी कृपा वाढते. ते संध्याकाळी करा तुम्ही. विशेष दैनंदिन नियम हे पाळा. सूर्यास्तानंतर दूध, दही, कांदा देऊ नका कुणाला. शयन कक्षात कोणतेही झाड ठेवू नका. मीठ, पाणी आणि आठवड्यातून 2 वेळा फरशी पुसा. पायऱ्या विषम संख्येत असाव्यात, समसंख्येत नसाव्यात. अग्निकोणात पाण्याची टाकी नसावी. भेट दिलेले किंवा चोरीचे बूट वापरू नका. ऑफिसमध्ये तपकिरी बूट घालणे टाळा. रविवारी पान सोबत ठेवा. अर्धा किलो दूध विहिरीत. परंपरागत हा उपाय आहे. तुम्हाला नोकरीला लागण्यासाठी अडचण येत असेल तर अर्धा किलो दूध विहिरीत ओता. फुटलेली भांडी कधीही घरात ठेवू नका आणि वापरू पण नका. गुरुवारी गंगाजल शिंपडा. ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ ठेवा. मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढा. कुंकवाने काढले तरी चालेल. तुळशीचे रोप ईशान्य दिशेत लावा. तिजोरी उत्तर दिशेला ठेवा. रोज सूर्याला अर्घ्य द्या. रात्री भांडी न धुता झोपू नका. कोरडी फुले घरात ठेवू नका. निर्माल्य घरात साचून देऊ नका. उपाय न केल्यास संभाव्य परिणाम काय होतील तर पैशाची गळती होईल, वैवाहिक तणाव वाढेल, मुलांमध्ये हट्टीपणा वाढेल, आरोग्य समस्या निर्माण होतील, व्यवसायामध्ये नुकसान होईल, घट होईल, मानसिक थकवा जाणेल. आणि वर दिलेले उपाय केल्यास काय फायदे होईल तर घरात शांतता होईल, आर्थिक वाढ होईल, आत्मविश्वास निर्माण होईल, सकारात्मक विचार मनात निर्माण होतील, आरोग्यात सुधारणा होईल, नशिबात हळूहळू बदल घडतील. 5 दिवसांचा सगळ्यात महत्त्वाचा ऊर्जा शुद्धीकरण प्रयोग. मीठ आणि पाण्याने फरशी पुसा. कापूर आणि लवंग संध्याकाळी दररोज जाळा. संध्याकाळी हनुमान चालिसा म्हणा किंवा ऐका. दररोज तुळशीचे पूजन करा. संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावा. सूर्याला अर्घ्य द्या. 5 दिवसात तुम्हाला हलके वाटेल. अत्यंत गुप्त उपाय सांगणार आहे तुम्हाला मी. तांब्याच्या लोट्यात पाणी, लाल चंदन रात्री डोक्याजवळ ठेवा. सकाळी तुळशीला अर्पण करा. हे 45 दिवस सातत्याने करा. तुम्हाला नक्की फरक जाणवेल. तुमच्या समस्या हळूहळू कमी होताना दिसतील.
वास्तू म्हणजे अंधश्रद्धा नाही, ते ऊर्जेचे शास्त्र आहे. ऊर्जा बदलली की घर बदलते, घर बदलले की आयुष्य बदलते. जर तुम्हाला तुमच्या घराचा वैयक्तिक वास्तू सल्ला हवे असेल तर कमेंटमध्ये तशी विनंती करा. व्हिडिओ लाईक करा, कुटुंबीयासमेत शेअर करा आणि अशाच सखोल मार्गदर्शनासाठी व्यंकटेश ज्योतिष चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा.